नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MSCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाची जी क्वेश्चन बँक आहे त्यामधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 14 ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारलं जातं, एक एक करून आपण त्या प्रश्नाची उत्तरे बघूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय आहे? द फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन इज दॅट इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड इन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फ्रॉम द मेटल सरफेस। समजा हा मेटल सरफेस आहे, या मेटल सरफेस वरून इलेक्ट्रॉन्स हे केव्हा इमिट होतील? When a sheet of metal is exposed to a light of what? Light of certain minimum frequency, below which there is no photoelectric emission, above which there is a photoelectric emission, and at which that photoelectric emission just begins. तर तो जो फोटोइलेक्ट्रिक इमिशनचा एक्सपेरिमेंट आपण बघितला त्यामध्ये पहिलाच पार्ट होता की डिपेंडन्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक करंट ऑन व्हॉट? ऑन दी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन। तर हा जो ग्राफ तुम्हाला जर आठवत असेल, हा ग्राफ कशासाठी काढलेला होता की ॲज पर एज डिपेंडन्स ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल इज कन्सर्न। सी हियर, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज less than that of certain value nu 0, then there is no photoelectric emission. At nu equal to nu 0 there is a photoelectric emission, and when nu is greater than nu 0 definitely there is a photoelectric emission. तर the electrons are emitted in photoelectric effect from the metal surface. Condition काय असेल? Provided only if the frequency of radiation is always a certain threshold value. Frequency of incident radiation is what? The frequency of incident radiation must be equal to, at least it must be equal to what? Threshold frequency. तर पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय आहे? Only if the frequency of radiation is above a certain threshold value. दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया। काय दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? तुम्हाला माहित आहे कि the intensity of incident radiation of light, the intensity of incident light increases. As we go on increasing the intensity of incident light, then what happens to the photoelectric current? हा ग्राफ आपल्याला माहित आहे एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना। तर इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढवली काय होईल? विथ द इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट, नंबर ऑफ photons colliding per second they will increases. It means number of collision will increases, means more number of photoelectrons are emitted. Ultimately याचा अर्थ काय होईल की फोटोइलेक्ट्रिक करंट हा इन्क्रीज होईल। तर लक्षात ठेवायचं की जर आपण इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट वाढवलं
याचाच अर्थ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स which are colliding with, or number of photons which are colliding with electron, they will increases, and as a result more number of photoelectrons are emitted. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये सांगता येईल की फोटो इलेक्ट्रिक करंट will increase, and we know this graph, that is photoelectric current versus intensity. It is a straight line passing through origin. It means photoelectric current is directly proportional to what? Intensity of incident radiation. Photoelectric current is directly proportional to intensity of incident radiation. म्हणून the intensity of incident light, as intensity of incident light increases, जर incident light ची intensity वाढवली तर काय होतं? Photoelectric current will also increases. Photoelectric current will also increases. The third multiple choice question, काय तिसरा multiple choice question बघा. The maximum kinetic energy of photoelectron depends upon. Maximum kinetic energy of photoelectron depends upon. तुम्हाला जर आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आठवत असेल तर काय? के ई max is equal to h in bracket equal to काय असतं? h in bracket nu minus of nu 0. In this equation h is Planck's constant, nu 0 it is the threshold frequency which is same for given material of that plate. तर यावरून काय सांगता येईल की जर मला कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन वाढवायचा असेल तर फ्रिक्वेन्सी न्यू याची किंमत काय करावी लागेल? वाढवावी लागेल. If frequency of incident radiation decreases, naturally kinetic energy will decreases. तर according to Einstein's photoelectric equation, as a kinetic energy Ke max is equal to h into nu minus nu 0. In this equation, nu 0 is constant, h is constant, and when nu increases, kinetic energy increases. When nu decreases, kinetic energy will decreases. याचाच अर्थ असं सांगता येईल की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन व्हॉट? फ्रिक्वेन्सी. कशावर डिपेंड करतो तो? द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ओनली ऑन फ्रिक्वेन्सी अँड नॉट ऑन पोटेन्शियल और इन्सिडेंट अँगल और प्रेशर. तर तिसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी बी. बी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज फ्रिक्वेन्सी. नंतर चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. काय? The fourth multiple choice question, it is related with what? De Broglie. According to De Broglie, the waves are associated with, common sense hai, all the moving matter particle, all the particles which are matter particles, all the moving matter particle. De Broglie's wavelength or De Broglie's, according to De Broglie, the waves are associated with any moving matter particle or all moving matter particle. They behave like a wave. They behave like what? A wave. तर डी ब्रॉग्लीच्या म्हणण्याप्रमाणे वेव्स आर असोसिएटेड विथ. वेव्स कशाशी असोसिएटेड आहे? ऑल मूविंग मॅटर पार्टिकल. ऑल मूविंग मॅटर पार्टिकल. ऑल मूविंग मॅटर पार्टिकल. पाचवा प्रश्न हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. काय पाचवा प्रश्न? दी वर्क फंक्शन ऑफ मेटल इज. मेटलचा वर्क फंक्शन दिलेला आहे. वर्क फंक्शन ऑफ मेटल म्हणजेच काय दिलेलं आहे? फाय 0 इज गिवन. वर्क फंक्शन ऑफ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि त्या इलेक्ट्रॉन वोल्टला आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 याला जर आपण 4.2 ला याने जर गुणाकार केलं तर तो वर्क फंक्शन 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट कशात कन्वर्ट झालं? तो जूल मध्ये. इट्स थ्रेशोल्ड वेवलेंथ विल बी. तर वर्क फंक्शन ऑफ मेटल दिलेलं आहे. विचारलं काय? थ्रेशोल्ड वेवलेंथ. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहित आहे की वर्क फंक्शनला कशाने डिनोट केलं इथं? फाय 0. वर्क फंक्शन इज इक्वल टू h इंटू न्यू 0. न्यू 0 इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बट न्यू 0 इज इक्वल टू c by lambda 0, hc divided by lambda 0, where lambda 0 is the threshold wavelength. Lambda 0 is what? Threshold wavelength. तर इथे lambda 0
हा बघा आता फॉर्म्युला लॅम्बडा 0 और लॅम्बडा इक्वल टू hc डिवाइडेड बाय phi 0 where lambda is what threshold wavelength. Lambda 0 or lambda it is equal to hc by phi 0. Here h is Planck's constant आणि तुम्हाला Planck's constant ची व्हॅल्यू ही प्रश्नपत्रिकेच्या अगदी वर दिलेली असते. त्याची किंमत आहे 6.63 into 10 to the power minus 34 जूल सेकंड ऐसा युनिट आहे. C स्पीड ऑफ लाइट किती असतं स्पीड ऑफ लाइट 3 into 10 to the power 8. खाली phi 0 म्हणजेच वर्क फंक्शन ऑफ मेटल 4.2 हा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आहे, त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला जूल मध्ये, म्हणून आपण 1.6 into 10 to the power minus 19 ने काय केलं त्याला गुणाकार केलं तर फायनल आन्सर येईल 2959.8 into 10 to the power minus 10 मीटर किंवा the final threshold wavelength is 2959 angstrom. 2959 angstrom. म्हणजेच C is the correct option for fifth multiple choice question. C is the correct option for fifth multiple choice question. Now question number 6 is again a problem. Question number 6 is again a simple example. And what is that example here? The ultraviolet radiation of 6.2 electron volt. Ultraviolet radiation of what? 6.2 electron volt. Means it is the energy of incident radiation h nu is equal to 6.2 electron volt and it falls on an aluminum surface whose work function is 4.2. work function म्हणजेच phi 0 is equal to 4.2 electron volt. विचारलं काय the kinetic energy in joule. kinetic energy कशात विचारलेली आहे joule of the fastest electron emitted is. तर आइन्स्टाइन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन प्रमाणे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन के ई मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस ऑफ phi 0. एच न्यू मायनस ऑफ व्हॉट phi 0. आता एच न्यू म्हणजेच एनर्जी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, त्याची किंमत किती आहे 6.2 मायनस phi 0 दॅट इज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, दॅट इज किंमत किती आहे 4.2. तर हे जे डिफरन्स आहे कायनेटिक एनर्जी इट कम्स टू बी व्हॉट 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. पण आपल्याला इथं कायनेटिक एनर्जी कशात विचारलेलं आहे जूल मध्ये. तर 2 इलेक्ट्रॉन वोल्ट या एनर्जीला जूल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच कितीने गुणाकार करावा लागेल त्याला 1.6 into 10 to the power minus 19 जूल. तर फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल द फायनल आन्सर इज 3. फायनल आन्सर इज व्हॉट Final answer is 3.2 into 10 to the power minus 19 joule. 3.2 into 10 to the power minus 19 joule. तर या एवढ्या ऑप्शन मधून ऑप्शन नंबर बी 3.2 into 10 to the power minus 19 joule it is the correct option for multiple choice question number 6. सातवा प्रश्न बघूया. सातवा प्रश्न पुन्हा एक प्रॉब्लेम आहे. प्लँक्स कॉन्स्टंट. आता इथे प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत खास करून दिलेली आहे 6.6 into 10 to minus 34 जूल सेकंड. द मोमेंटम ऑफ ईच फोटॉन. आता फोटॉनचा काय दिलेला आपल्याला मोमेंटम. द मोमेंटम ऑफ ईच फोटॉन इन ए गिवन रेडिएशन इज. मोमेंटम किती दिलेलं आहे 3.3 into 10 to the power minus 29 kg per second. आणि विचारलं काय द वेवलेंथ लॅम्बडा ऑफ रेडिएशन इज. de Broglie's wavelength lambda equal to h by p. Lambda equal to what? H divided by p. As lambda equal to h divided by p. Lambda equal to what? H divided by p. So as lambda equal to h divided by p, you can put the value of h. H is equal to what? 6.6 into 10 to the power minus 34 joule second, that is given. And p momentum is given 3.3 into 10 to the power minus 29. So 3.3 1 3.2, so it is 2 into 10 to the power minus 5 meter. 2 into 10 to the power minus 5 meter. तर इथं मोमेंटम ऑफ फोटॉनचा ऑर्डर असतो 10 to the power minus 28 to 10 to the power minus 29. The value of momentum of photon in the question is modified by considering the option. तर करेक्ट ऑप्शन ह्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय येईल 2 into 10 to the power minus 5 म्हणजे 2 into 10 to the power minus 2 into 10 to the power minus 5. So D is the correct option. D is
the correct option. D is the correct option for multiple choice question number 7. Multiple choice question number 7. आता याच धड्यातील दुसऱ्या प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात ते आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, दॅट इज VSA. ते सुद्धा प्रत्येकी एका मार्कासाठी विचारलं जातं. आता पहिला प्रश्न याच्यात आहे डिफाइन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? सगळ्याला माहित आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज व्हॉट? इट इज द फेनॉमेना ऑफ. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय? फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. पण केव्हा? when the radiation of appropriate frequency is incident on it. Condition काय? Radiation of appropriate frequency when it is incident on the metal surface, then only there will be an emission of electron from the surface of metal. तर लक्षात ठेवायचं, the phenomena of emission of electron from the metal surface, photoelectric emission is what? The phenomena of emission of electron from metal surface when radiation of what? Appropriate frequency. Appropriate frequency म्हणजे त्या इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही काय असायला पाहिजे? किमान थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू झिरो इज इन्सिडेंट ऑन इट. दॅट फेनॉमेना इट इज नोन एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्या फेनॉमेनाला काय म्हणतात? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात. दुसरा प्रश्न पुन्हा एक डेफिनेशन आहे. काय ती दुसरी डेफिनेशन? डिफाइंड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात? आपल्याला माहित आहे the minimum frequency. Threshold frequency is what? It is the minimum frequency of incident radiation. Threshold frequency ही त्या incident radiation ची किमान फ्रिक्वेन्सी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी. आणि कशासाठी आवश्यक आहे? It is required to start photo emission in any photosensitive material. It is required to start photo emission in any photosensitive material, and that is known as threshold frequency. So what is the threshold frequency? The minimum frequency of incident radiation which is required to start photo emission in any photosensitive material, that is known as a threshold frequency. त्यालाच काय म्हणतात? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय आहे की व्हॉट इज कट ऑफ फ्रिक्वेन्सी? काय? व्हॉट इज कट ऑफ पोटेन्शियल और व्हॉट इज स्टॉपिंग पोटेन्शियल? कट ऑफ पोटेन्शियल किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल कशाला म्हणतात? एक लक्षात असू द्या की फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंट आपण बघितला, त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय सांगतो की व्हेन पोटेन्शियल गिवन टू द कलेक्टर, when collector is given increasingly negative potential, त्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटच्या कलेक्टरला दिला जाणारा निगेटिव्ह पोटेन्शियल त्याला जर आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह करत गेलं तर काय होईल? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अप्लाइंग इन्क्रीजिंगली निगेटिव्ह पोटेन्शियल टू द कलेक्टर इन एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? फोटो इलेक्ट्रॉन और फोटो करंट डिक्रीजेस. कारण कलेक्टरला जर मोर निगेटिव्ह पोटेन्शियल दिले तर तो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनला परत परतावून लावेल. कुठं? इट विल बी रिपेलिंग द इलेक्ट्रॉन बॅक टुवर्ड्स द इमिटर, आणि त्यामुळं फोटो इलेक्ट्रिक करंट हा काय होत जातो? डिक्रीज होत जातो. अँड फॉर सर्टन निगेटिव्ह पोटेन्शियल देर इज ए सर्टन निगेटिव्ह सम टिपिकल व्हॅल्यू, सर्टन निगेटिव्ह पोटेन्शियल फॉर विच फोटो करंट बिकम्स झिरो. Photo current becomes zero, and this negative potential is known as, this negative potential which is applied to the collector for which photo current becomes zero is known as a stopping potential. तर stopping potential कशाला म्हणायचं? The negative potential which when applied to the collector in the experiment of photoelectric effect for which photo current becomes zero, that negative potential is called cut off potential or stopping potential. आता हे जे आहे याला आपण इथे ग्राफ काढलेला आहे.
तो ग्राफ बघूया आपण. या ग्राफला मी झूम करतो. झूम केल्यावर तुम्हाला हे ग्राफ आठवत असेल तर या ग्राफमध्ये काय सांगतील आपल्याला, हा जो ग्राफ आहे या ग्राफमध्ये बघा इथं कलेक्टरला दिला जाणारा पोटेन्शियल, सुरुवातीला कलेक्टरला मॅक्झिमम पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो आपण. सो फोटो इलेक्ट्रिक करंट इज मॅक्झिमम कारण इट विल अट्रॅक्ट मोर इलेक्ट्रॉन. आता कलेक्टरला दिला जाणारा पॉझिटिव्ह पोटेन्शियल कमी कमी करत गेलं तर काय होईल, फोटो करंट सुद्धा कमी होत जातं. आपल्याला अपेक्षित असं आहे की कलेक्टरला झिरो पोटेन्शियल दिलं की फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो व्हायला पाहिजे, पण प्रत्यक्षात असं होत नाही. कारण जर कलेक्टर हा झिरो पोटेन्शियलवर जरी ठेवला आपण तरी त्या इमिटर पासून काही इलेक्ट्रॉन एवढ्या जास्त एनर्जीने किंवा एवढ्या जास्त गतीने इमिट होतात की ते डायरेक्टली कलेक्टरला स्ट्राईक होतात आणि ते फोटो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात. तर आता कलेक्टरला जर आपल्याला फोटो करंट झिरो करायचा असेल तर कलेक्टरला पॉझिटिव्हच्या ऐवजी काय देतो आपण, निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर इथून सुरू होतं की व्हेन कलेक्टर इज गिवन इन्क्रीजिंगली निगेटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे त्या फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट मधील कलेक्टरला दिला जाणारा निगेटिव्ह पोटेन्शियल हे जर आपण वाढवत गेलं तर फोटो करंट काय होत जातं, कमी कमी होत जाईल. अँड देर इज ए सर्टन निगेटिव्ह पोटेन्शियल -V0 which when applied to the collector for which photoelectric current it becomes zero. That negative potential -V0 applied to the collector for which photo current becomes zero, that is known as a stopping potential or cutoff potential. यालाच काय म्हणतात, स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा काय म्हणतात, कट ऑफ पोटेन्शियल असं म्हणतात. स्टॉपिंग पोटेन्शियल और कट ऑफ पोटेन्शियल असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न आहे डिफाइन वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन कशाला म्हणतात, वर्क फंक्शन आपण कशाने डिनोट करतो वर्क फंक्शनला, φ0 इक्वल टू व्हॉट, h/0. तर वर्क फंक्शन इज ॲक्च्युअली, वर्क फंक्शन इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. वर्क फंक्शन काय, ही किमान एनर्जी रिक्वायर्ड, कशासाठी, किमान एनर्जी रिक्वायर्ड कशाला, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड to electron to pull it out of metal. The minimum amount of energy required to pull the electron from the surface of metal, from the surface of metal is called work function of the metal. परीक्षेत वर्क फंक्शन ऑफ मेटल काय लिहिणार तुम्ही, the minimum amount of energy, minimum हा मिनिमम शब्द इंपॉर्टंट आहे. minimum amount of energy required to pull the electron from the metal surface is called photoelectric work function. एका मार्काला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न एक साधा एक्झाम्पल आहे. काय तो एक्झाम्पल बघूया. दी मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मिनिमम फ्रिक्वेन्सी फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन मेटल इज, तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची किंमत किती दिली, 7 × 10⁻14 हर्ट्ज, 7 × 10⁻14 हर्ट्ज. आणि विचारलं काय, फाइंड दी वर्क फंक्शन ऑफ द मेटल, फाइंड दी वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन कशाने डिनोट करतो आपण, φ0, अँड φ0 इक्वल टू h/0 हा फॉर्म्युला आहे. इथं h म्हणजेच प्लँक्स कॉन्स्टंट, आणि प्लँक्स कॉन्स्टंट h ची किंमत असते 6.63 × 10⁻34 जूल सेकंद. एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या एकदम सुरुवातीच्या भागावरच कॉन्स्टंटच्या किमती दिलेल्या असतील, त्याच किमतीचा वापर करून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे आहे. जर तुमच्या पेपरमध्ये h ची किंमत 6.6 × 10⁻34 लिहिली असेल तर त्याप्रमाणेच हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला उत्तर काढावे लागतील. तर दिलेल्या प्रॉब्लेम प्रमाणे किंवा दिलेल्या कॉन्स्टंटच्या किमतीप्रमाणे प्रॉब्लेम सोडवायचे. तर याचा फायनल आन्सर येतं 4.641 × 10⁻19 जूल, 4.641 × 10⁻19 जूल. आता पुढचा 6वा प्रश्न पुन्हा एक सिंपल एक्झाम्पल आहे. हे प्लग इन टाइप ऑफ एक्झाम्पल असतात, म्हणजे फॉर्म्युला लिहा, त्यामध्ये किंमत टाका, करेक्ट उत्तर मिळेल तुम्हाला. फाइंड द कायनेटिक एनर्जी, काय विचारलं इथं आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन किंवा आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन माहिती आहे, ke max इक्वल टू hν - φ0. या इक्वेशन मध्ये hν म्हणजेच काय असते, hν विल रिप्रेझेंट फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. तर इथं दिलेलं बघा,
If in a photoelectric effect, energy of incident radiation or energy of incident photon is 4 electron volt, म्हणजे hd ची किंमत किती 4 इलेक्ट्रॉन वोल्ट, and work function म्हणजे phi0, वर्क फंक्शन ची किंमत किती 2.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. केअरफुली प्रॉब्लेम बघायचं की वर्क फंक्शन आणि इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी दोन्ही इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये दिलेली आहे आणि आपल्याला विचारलं काय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, इट इज 4 इलेक्ट्रॉन वोल्ट, and minus work function phi0 is what 2.4 electron volt. तर फायनल उत्तर येईल 1.6 इलेक्ट्रॉन वोल्ट, 1.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता सातवा प्रश्न पुन्हा एक सिंपल एक्झाम्पल आहे. याच्यात तुम्हाला एनर्जी ऑफ फोटॉन विच हॅव ए मोमेंटम, तुम्हाला फोटॉनची एनर्जी काढायची आहे आणि त्या फोटॉनचं काय दिलेलं आहे तुम्हाला मोमेंटम दिलेलं आहे. तर E is equal to mc square, E equal to what mc square. हा इक्वेशन तुम्हाला माहिती आहे आइन्स्टाईन्स इक्वेशन मास एनर्जी इंटर कन्व्हर्शनचा, विच इज इक्वल टू आता mc स्क्वेअरला मी mc इंटू सी असं लिहीन, बट मास इंटू वेलॉसिटी इज मोमेंटम. सो E इज इक्वल टू p इंटू सी, एनर्जी इक्वल टू मोमेंटम इंटू स्पीड. तर या इक्वेशनचा वापर केला इथं E इक्वल टू p इंटू सी. आता E इक्वल टू पी इंटू सी हे आहे. मोमेंटम किती दिलेलं आहे, मोमेंटम बघायचं लक्षपूर्वक, इट इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे CGS युनिट मध्ये आहे. मी जर मोमेंटम 2 इंटू 10 टू दी पॉवर -16 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड असं घेतलं तर स्पीड ऑफ लाईट सी किती असतं, स्पीड ऑफ लाईट 3 इंटू 10 टू दी पॉवर 8, पण हा मीटर पर सेकंड असतं. याला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 3 इंटू 10 टू दी पॉवर 10 सेंटीमीटर पर सेकंड. तर 3 इंटू 10 टू दी पॉवर 10 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणून एनर्जी ऑफ फोटॉन ही येते 6 इंटू 10 टू दी पॉवर -6 आणि एनर्जीचं युनिट काय लिहावं लागेल इथं अर्ग. तर इथं खबरदारी काय घ्यायची की दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये डेटा जर CGS मध्ये आहे तर उत्तर सुद्धा CGS मध्ये काढावं लागेल. म्हणजे युनिट इथं जूल लिहिलं तरी मार्क जातील किंवा 3 इंटू 10 टू दी पॉवर 8 लिहिलं तरी मार्क जातील. म्हणजे सिंपल एक्झाम्पल आहे, पण घाई केल्यास तो 1 मार्क आपला जाऊ शकतो आणि शांत डोक्याने पेपर सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. धन्यवाद.